अटके संबंधात म्हणण्यापेक्षा 302चा आरोपीच अजून वाल्या करायला गेले. 302 आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याच्यात वाल्मिक कराड हा 100% आरोपी होतो. आता चालढकल करून लोकांचं मेमरी इज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट, तेव्हा पब्लिक मेमरी मधनं यांना काढावं. दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच. त्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं. त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही. हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे. हा प्रकार झालाय तो खंडणीवर. ती खंडणी किती दिवसा अगोदर आहे? ते ती 2 महिने अगोदर आहे. कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला. तो का मारले त्याचा सूत्रधार कोण? त्याचा सूत्रधार वाल्या कराड. तुम्हाला असं वाटतं की सरकार चालढकल करते? कुठे मुक्का नाही. जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही कुठे, काय नाही. म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना, जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेसमोर 288 आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल. खरं तर 24 तासात फाईल भूल होऊन साय होऊन आतापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची. महाराष्ट्रभरातून मागणी होती त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचे आमदार नाही. आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं. डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहित नाही. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही. का मी समोर बसलेलो होतो, ते माझ्या समोर बसलेले होते. धस असे तिरके भाषण करत होते. धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा डोळा डोळा. म्हणजे त्यांच्या मनात काय मला माहित नाही. पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे. कारण का मला माहिती आहे पवार साहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावरती सुरेश जैन, नवाब मलिक, डॉक्टर पद्मसिंह पाटील, नंतर गावित, त्यांचं नाव काय गावितांचं, विजयकुमार गावित. तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे. मुख्यमंत्री ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना. सर गुन्ह्यांमधून अप्रत्यक्षपणे संवाद करत होते अजित पवार. कोणासोबत? हाऊसमध्ये जे खानाखुणा करत होते अजित पवार. 100%. अजित पवारांची काय मजबुरी आहे? कोणाची काय मजबुरी असेल ते मी कसं सांगू शकेन? माझा काय संबंध त्याच्यात? पण एकूणच तपास यंत्रणा हे अपयश आहे की तपास यंत्रणा दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते? कारण असं आहे की आरोपीला ताब्यात घेणं, कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं. नाही, मला अजूनही आठवते की दाऊदला फरफटत आणणार होते. अरे तुम्ही वालाघराला नाही आणू शकत, तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार हो? पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही. मला असं वाटतं आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली. त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही. बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलंय तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज. त्यांच्या 11 संस्था आहेत, शैक्षणिक संस्था. त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही. बबन गीते तो फरार आहे बिचारा. आणि हे बाकीचे सगळे मर्डर मध्ये प्लॅनिंग कोणी केलंय? प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही. मर्डर झालेल्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालंय. तो तुम्हाला येऊन गपचूप सगळं सांगून जाईल ना. तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका. बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा, नाही तर मुंबईत तरी बोलवा. आणि बोलवले सांगू नका. बघा तुम्हाला तुमच्या समोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले, काय झालं, कसे घरी घुसले होते, कसे घरी दम दिले, सगळं बाहेर येईल ना. सुरेश अण्णांनी जो आका म्हणताय तो हा आकाच आहे. मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही. मी तर नावच घेतलंय ना. मी आका फिका म्हणणाऱ्यातला माणूस नाही.